तर जे अहंकारी होते त्यांना प्रभू श्रीरामानं 240 वर अडवलं। संघाचे इंद्रेश कुमार यांनी भाजपवर ही जोरदार टीका केली आहे। तर ज्यांनी रामावर श्रद्धा ठेवली नाही त्यांना देखील 234 वरच रोखलं। इंद्रेश कुमार यांनी इंडिया आघाडीवर देखील हा निशाणा साधलाय। तर भाजपचा अहंकार आरएसएसनं संपवावा, संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे। आरएसएसनं ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटं देखील सत्तेत राहणार नाही, असा निशाणा देखील राऊतांनी साधला। अहंकार आया, उसको 241 पर रोक दिया, पर सबसे बड़ी बना दी। जिनके अंदर राम की अनास्था थी, अश्रद्धा थी, और उनको सबको मिलकर 234 पर रोक दिया। कहा तुम्हारी अनास्था का यही दंड तुम्हें है कि तुम सफल नहीं हो सकते। इसलिए जो राम की भक्ति करे तो निरअहंकार करे, और जो राम का विरोध करे उसका अकल्याण अपने आप है, प्रभु नहीं बिगाड़। संघाला या देशाच्या लोकशाहीची, सभ्यतेची, राजकीय सभ्यतेची, संस्काराची चिंता असेल तर आरएसएसनं पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचनं न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी। आणि मला पूर्ण खात्री आहे आरएसएसने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही। भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे, मोदीचं अहंकारी सरकार, याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानतो।